नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भिंतीवर खुरपे मारताना विजेच्या तारेला हात लागला आणि 13 वर्षीय पैलवानाबाबत घडली हृदयद्रावक घटना. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील सम्राटनगर परिसरात विजेच्या धक्क्याने 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पैलवान ओमकार मोहन कांबळे वय वर्ष 13 असं मृत मुलाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओमकार हा घराजवळ खुरप्याने खेळत होता. यावेळी तो भिंतीवर खुरपे मारत असताना भिंतीलगत अगदी हाताला सहज पोहोचेल अशा उंचीवर असलेल्या विजेच्या तारेस खुरपे लागले. खुरप्याला लाकडी दांडा नसल्याने विद्युत प्रवाह थेट खुरप्यामधून ओमकारच्या शरीरात गेल्याने त्याला जोरदार धक्का बसला. धक्का बसताच तो जागीच कोसळला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व नागरिकांनी तातडीनं त्याला कोल्हापूर येथील शासकीय छत्रपती प्रमिला राजे CPR रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ओमकारचे आई वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याला 2 भाऊ असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी आहे. लहान वयातच काळाने घाला घातल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सम्राटनगरसह संपूर्ण पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.